90 वर्षीय महिलेची जबरी चोरी उघड, 24 तासात आरोपी जेरबंद। ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणाऱ्या आरोपी अवघ्या 24 तासात जेरबंद करत चोरीस गेलेले सुमारे 6 तोळे वजनाचे अंदाजे 4,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात शिरूर पोलिसांनाही यश आले आहे। या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास मौजे शरदवाडी जांबूत झोरी लवण येथे फिर्यादी मच्छिंद्र सखाराम सरोदे यांच्या घरासमोरील वरांड्यात त्यांची आई लहानबाई सखाराम सरोदे वय 90 वर्षे बसलेल्या असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून पळ काढला। या घटनेनंतर फिर्यादी यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। ज्येष्ठ महिलेवरील जबरी चोरीची घटना गंभीर व संवेदनशील असल्याने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तातडीने तपास पथकास आरोपीचा व चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पथकाने तांत्रिक विश्लेषण, परिसरातील माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान ही चोरी आकाश किसन मेरगड वय 20 वर्ष राहणार पंचतळे जांबूत तालुका शिरूर जिल्हा पुणे याने केल्याची माहिती मिळाली। प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून चोरीस गेलेले 6 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे, जांबूत।